नमस्कार, मी आहे बीड शहरामध्ये. बीड शहरामध्ये आपण सर्व परिचित असताल सोनूभाऊ पवार यांच्या घरी आलो होतो. यांच्याकडे भरपूर असे ॲनिमल आहेत. त्यांना असा एक खूप त्यांना नाद आहे बऱ्याचशा ॲनिमलचा. तर आपल्या बीड शहरामध्ये सर्वात मोठे प्राणी आणि विविध पक्षी प्राणी आपल्याला यांच्या घरी पाहायला मिळते. तर एक छोटासा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तुम्हाला मी त्यांच्या घरी काय काय आहे ते सर्व दाखवतो. सर्वप्रथम आपण बघू शकता तिकडे त्यांच्याकडं फायटर कोंबड्या आणि त्यांनी ब्रह्मा या जातीचे त्याच्यामध्ये पिल्ल पण काढलेले आहेत. त्यांनी त्याच्यात ब्रह्मा आणि काही छोटे वेगळे अजून मला काही नाव बरोबर त्यांचे माहीत नाहीयेत, कारण सुनव काही कामी असल्यामुळं त्यांची भेट झालेली नाही आपल्याला. तर त्यांच्याकडे फायटर असे 2 ते 3 प्रकारच्या याच्यात कोंबड्या आहेत. आणि पुढे या थोडंसं आणखी दाखवतो तुम्हाला. बरेचसे असे त्यांच्याकडे कबूतर पण आहेत इकडे हाय फ्लाइंग गिरबाज मध्ये. ते बघू शकता त्यांच्याकडे कबूतर आहे. असे सिस्टमॅटिक असे पूर्ण त्यांची घरं, त्यांची पिल्ले असे पूर्ण जुने, म्हणजे मी लहान असताना त्या वयापासून पाहतो. त्यांच्या जुन्या पूर्ण पूर्ण नसल त्यांनी आजपर्यंत या जपून ठेवलेल्या आहेत. बघू शकता बेंटम या जातीची ही कोंबडी बघू शकता. कबूतर एवढ्या साईज मध्ये थोडीशी नॉर्मल मोठी आहे, पण एकदम शॉर्ट साईज मध्ये ही बेल्टम जातीची कोंबडी पण त्यांच्याकडे आहे. कोंबड्यांमध्ये 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे त्यांच्याकडे कोंबड्या पण आहेत. आणि हे एक बघू शकता स्टार या जातीचं टर्टल बघू शकता आपण. आता सध्या ते आपण त्यांना टेम केल्यामुळे ते थोडेसे घाबरलेत आणि त्यांनी त्यांचा हेड मध्ये घेतलेला आहे. हे पाण्यातही राहतं आणि पाण्याच्या बाहेर पण राहतं. पाणी याला शक्यतो नसतंच, जास्त पाण्याच्या बाहेरच असतं हे. याला पाणी नसलं तरी चालतंय. स्टार टर्टल अशी एक जोडी आहे यांच्याकडे बघू शकता. ते बघू शकता टॉयपॉम आणि लासा डॉग शॉन प्रजातीमध्ये पण यांच्याकडं 3 आयटम आहेत. ही आहे टॉयपॉम आणि ही लासा. आणि त्यांच्याकडं एक आलाबाईची पण फिमेल आहे मोठी, एक 8 ते 9 महिन्याची आलाबाईची ही फिमेल आहे, जे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शक्यतो कुठं पाहायला मिळत नाहीये. 1 किंवा 2 असे ऑनर असतील बीडमध्ये ज्यांच्याकडे ही ब्रीड आहे. आपल्याला ऑनलाईन व्यतिरिक्त समोर लाईव्ह यांच्याकडे ही पण एक पाहायला मिळत आहे डॉग ब्रीड. आणि बर्ड्स डॉग ब्रीड आहे त्यांच्याकडे बघू शकता. फिमेल आहे कॅन कोर्सो या जातीची फिमेल आहे. लॉ अँड हंटिंग ब्रीड असते ही पण त्यांनी ठेवलेली आहे शोकसाठी. डॉग मध्ये भरपूर आहेत त्यांच्याकडं. आणि बर्ड्स मध्ये पण तुम्हाला भरपूर यांच्याकडं व्हरायटीज आहेत, त्या दाखवतो. हा डब आहे, एक वेगळ्या प्रकारचा डब जातीचा, म्हणजे आपल्या इकडे याला व्हाईट डब असे म्हणतात. हुले असंही म्हणलं जातं यांना, पण त्याच्यातून ही यांच्याकडं व्हाईट डबची ही प्रजाती आहे. ही अमेरिकन डब अशी ही पण डायमंड डब आहे अमेरिकन जातीची. डायमंड डब याचे पण भरपूर त्यांच्याकडे व्हरायटी अवेलेबल आहेत. कॉकटेल मध्ये पण त्यांच्याकडे प्रकार आहेत. व्हाईट पाईड आहेत, व्हाईट फेस आहेत. कॉकटेल मध्ये त्यांच्याकडे 3 ते 4 प्रजातीचे वेगवेगळे आफ्रिकन बर्ड आहेत. आफ्रिकन जातीमध्ये हे मोडतात. बघू शकता अतिशय सुंदर असे कॉकटेल मध्ये पूर्ण असा त्यांच्याकडं सेटअप सेपरेट त्यांनी असे यांचे कंपार्टमेंट केलेले आहेत ब्रीडिंग सेटअप साठी. बघू शकता सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे यांचं. अतिशय दुर्मिळ असा रिंगनेक आहे. आपल्याकडे हिरवे पोपट आपण पाहिले असतील, पण हा पूर्ण पिवळ्या रंगाचा आणि याचे डोळे लाल आहेत. असा हा यांच्याकडं इंडियन रिंगनेकचा पण एक पेअर आहे, जो की येलो कलर मध्ये आहे. आपण बरेचसे हे ग्रीन कलर मध्ये पाहिले असतील, तर हा आपल्याकडे एकदम रेअर जातीचा येलो रिंगनेक असा यांच्याकडे हे पण पाहायला मिळत आहे. बघू शकता दुर्मिळ अशी ही पण प्रजाती आहे. गायींमध्ये 2-3 प्रकारच्या त्यांच्याकडे जाती आहेत. साहिवाल आणि कुठल्या तरी 1-2 आणखी वेगळ्या ब्रीड आहेत. त्याच्याशी आपल्याला जास्त माहिती नसल्यामुळे नाव काय मी सांगू शकत नाही, पण तुम्ही बघून ओळखू शकता. साहिवाल अशा जातीच्या ह्या गायी आहेत यांच्याकडं. त्याची पण भरपूर जबरदस्त अशी सेवा पाहायला मिळत आहे आपल्याला. भरपूर असे आणखीन त्यांच्याकडे आहेत, पण आपण वेळाअभावी जास्त व्हिडिओ घेऊ शकत नाही. मला जेवढे समोर फ्रंटला जे वस्तू त्यांचे दिसले मी तेवढे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. बघू शकता रशियन प्रजातीचं एक हॅमस्टरचं त्यांच्याकडे एक सिंगल पीस आहे.
यांची ब्रीडिंग स्टॉप केले असल्यामुळे त्यांनी पेअर मध्ये ठेवलं नाही, मेल वेगळा ठेवलेला आहे. त्यांनी आपल्याला फक्त फिमेल दाखवली, त्याची ब्रीडिंग स्टॉप केली असल्यामुळे. बघू रेअर आपल्याला बीड शहरामध्ये फक्त यांच्याच कडं ह्या सगळ्या वस्तू बघायला मिळतील. आता इग्वाना जातीचा त्यांच्याकडं हा शारडा पण आहे. इग्वाना जातीचा हा सरडा बघू शकता. दुर्मिळ अशी ही पण प्रजाती आहे त्यांच्याकडे. बीड शहरामध्ये आपल्याला प्रथमच पाहायला मिळत आहे. त्याची क्वालिटी बघून घ्या. तुम्हाला बीड शहरामध्ये लाईव्ह बघायला मिळतील. खूप रेअर असा त्यांचा शौक आहे, आगळा वेगळा, जे की कोणी एवढं सर्व मेंटेन करू शकत नाही. त्यांनी त्या सर्व गोष्टी मेंटेन करण्यासाठी असे यांच्याकडे माणूस लावलेले आहे आणि ते त्यांचं शौक करतात. आणि त्यांच्या दुर्मिळ अशा प्रजातीचा हा सरडा आहे, इग्वाना या जातीचा. पूर्ण ग्रीन कलर मध्ये आहे, फुल मेंटेन आहे आणि त्याची क्वालिटी बघू शकता. प्रथमच मी पण बीड शहरामध्ये लाईव्ह पाहिला आहे. याला बघायसाठीच आलो होतो. याच्या बघण्याच्या योगायोग आपण हा पूर्ण व्हिडिओ शूट तुम्हाला दाखवत आहोत. की जातीच्या कोंबड्या पण अवेलेबल आहेत त्यांच्याकडं. ह्या पूर्णपणे अशा मुक्त अशा ठेवलेल्या असतात, यांना बंदिस्त नाहीयेत. टर्की या जातीच्या ह्या कोंबड्या आहेत. आपण कोंबड्यांमध्ये 2-3 प्रकारचे तुम्हाला सांगितले होते, त्याच्यातली ही एक त्यांच्याकडे प्रजाती आहे टर्की या जातीची. हे बघू शकता, सुंदर असे जातीचे हे राजहंस आहेत. त्यांचे पिल्ल पण निघलेले आहेत, बघू शकता. खूप सुंदर असे पिल्ल आहेत, छोटे छोटे राजहंसचे. ते पण त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्याकडे काही गावरान शेळ्या आहेत, कोठामध्ये काही आहेत, शिरोई आहेत. सिंगल पीस, म्हणजे यांचा फार्मिंगचा हेतू नाही, फक्त त्यांनी शौक म्हणून अशा वेगवेगळ्या शेळ्या पण ठेवलेल्या आहेत. शेळ्यामध्ये आपण पाहिल्या काही बाहेर मुक्त अशा त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि ह्या बंदिस्त आहेत. बंदिस्त मध्ये काही आपल्याला कोठा एक आहे, याच्यामध्ये पाटमध्ये छोटीशी, आणि उस्मानाबादी मध्ये बोकड आहे त्यांच्याकडे ब्रीडर ठेवलेला, शिरोई जातीची आहे. आणि एक तोतापरीमध्ये थोडीशी मिक्स ब्रीड आहे. आणि विशेष म्हणजे या शेळ्या तुम्हाला विकत जर पाहिजे असतील तर ह्या भेटतील. त्यांना यातल्या काही शेळ्या कमी करायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती आपला नंबर दिलेलाच आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपण पाहिलेत त्यांच्याकडचे पूर्ण जेवढे शौकचे आयटम ठेवलेले होते ते आपण पूर्ण पाहिले. सोनू भाऊ यांना वेळ नव्हता, सोनू भाऊ पवार यांना, तर हे त्यांचे पुतणे आहेत साईराज पवार. यांनी आपल्याला पूर्ण वेळ देऊन ह्या पूर्ण आहे, यांच्यामुळे आपण हे पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा आपल्या बीड शहरामध्ये सुप्रसिद्ध असे सोनू पवार यांचा शौक पाहिला पूर्ण. त्यांच्याकडे काय काय आहे, काय काय नाही, आपण दाखवलो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्याशी चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या पुढील व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडून राहा.